या सर्व स्टोरी माझ्या स्वतःच्या रचलेल्या आहेत, त्यामुळे कुणीही कॉपी करू नये अशी स्ट्रिक्ट सूचना आहे. शशी आणि चंद्रा मार्केटमध्ये खरेदी करत होते आणि तो तिच्यासाठी ड्रेस घेत होता त्याच्या आवडीचे. मग त्याला आवडला तो छोटा फ्रॉक त्यानं घेतलाच आणि चंद्रा हबकून म्हणाली, अरे असलो काय घेतोस, मी घालणार नाही बरं का. आणि शशी म्हणाला, तुझ्यासाठी कोण घेतं आहे, हे तर मी माझ्या मैत्रिणीसाठी घेतोय. तसं चंद्रा गप्प बसली आणि थोडी हिरमुसली आणि शशीनं तिच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, का गं नाराज का झाली, तुला पण घ्यायचं आहे का. आणि चंद्रानं तोंड वाकडं करत चॅक केलं आणि नकार दर्शवला आणि म्हणाली, आणि शशी म्हणाला, चॅक तर चॅक, मला काय. आणि मग दोघेही त्या दुकानातून बाहेर आले. आणखीन एका दुकानात शिरले. आता त्या दुकानाची एक पेटच होती कपड्याची आणि दोन्हीकडून बाहेर पडायला जागा होती. शशी आणि चंद्रा डाव्या बाजूला आले होते आणि उजव्या बाजूकडे खरेदी करत करत निघाले होते. आणि त्याचवेळी पोलिसांची फौज तिथं आली आणि त्यांनी त्यांचे डावपेच आखायला सुरुवात केली आणि म्हणाले, आता तो आणि त्याची साथीदार सुटता कामा नये. लक्षात ठेवा, ती एक 19-20 वर्षाची तरुणी आहे आणि आपण सगळ्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर अटॅक करायला नको. आपण सगळेच एका बाजूने त्यांच्या मागे गेलो तर ते दुसऱ्या बाजूने निसटतोय. फारच हुशार आहे तो. आतापर्यंत खूप वेळा त्यानं आपल्या हातावर तुरी दिलेली आहे आणि आता दोघेही एकत्रच आहेत, तर दोघांनाही एकत्रच पकडूया. मग त्या इन्स्पेक्टरच्या हाताखालचे कॉन्स्टेबल म्हणाले, मग सर सांगा आता कसा सापळा लावायचा. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, शातीर आहे तो, कुठे राहतोय तो याचा अजून पत्ता नाही आपल्याला, आणि जेव्हा तो त्याच्या बिळातून बाहेर पडतो तेव्हाच दिसतोय, पण आपणही तेव्हाच त्याला गाठूया. आतापर्यंत खूप वेळा त्यानं चकमा दिला, पण यावेळी मात्र तो निसटता कामा नये. आपण एक काम करूया, निम्मे लोक गल्लीच्या त्या बाजूला जाऊया, निम्मे इथे थांबूया. इथेच हायवे लागूनच आहे, तो इथे पळण्यासाठी येऊ शकतो. आता एक दोघांनी जा आणि त्या दोघांचा अंदाज घ्या असं म्हणून साध्या वेशातील पोलिसांना त्या इन्स्पेक्टरनं पुढं पाठवलं. आणि आता ते साध्या वेशातले पोलीस उगीचच शशी आणि चंद्राच्या जवळच आले आणि खरेदी करण्याचं नाटक करू लागले आणि तिरक्या तिरक्या नजरेनं शशी आणि चंद्रावर लक्ष ठेवत होते. शशी आणि चंद्रा मात्र एकमेकांना थोडंसं भांडतच होते, पुन्हा व्यवस्थित बोलत होते, मस्करी करत होते आणि अशी त्यांची खरेदी सुरू होती. आणि समोरच आरसा होता. कपडे घातल्यानंतर त्यात बघण्यासाठी एका बाजूने शशीची नजर त्या आरशात गेली आणि त्याला दिसलं की 2 लोक उगीच शशी आणि चंद्राकडे टक लावून बघत आहेत आणि पुन्हा कपड्यांकडे ते स्वतःच्या बघायचे. असं वाटत होतं की ते त्यांच्याकडेच नजर लावून आहेत की काय. मग शशीला थोडा डाऊट आला आणि त्यानं चंद्राच्या हाताला पकडलं आणि तो दुकानाच्या बाहेर गेला. आणि त्यानं डाव्या बाजूला अचानक बघितलं तर 2 कॉन्स्टेबल त्याच्या दिशेने येताना दिसले आणि शशीला बघितलं की ते बाजूला सरकून लपले. शशीला आता नक्कीच खात्री वाटली की पोलीस आपल्या मागावर आहेत आणि आता त्यानं चंद्राच्या हाताला घट्ट पकडलं आणि भरभर चालत तो उजवीकडे निघाला, त्या कापड गल्लीतून बाहेर पडण्यासाठी. तसे ते 2 साध्या वेशातले पोलीससुद्धा लपत छपत आणि खरेदीचा बहाणा करत त्यांच्याच मागे पडत होते, पण डायरेक्ट जाऊन शशीला पकडण्याची त्यांना हिंमत होत नव्हती, कारण त्याच्याकडे पिस्तूल असू शकतं अशी त्यांना खात्री होती. आणि ती त्यांची खात्री अगदीच योग्य होती, कारण शशीकडे पिस्तूल होतंच आणि तो कधीही गोळीबार करू शकत होता. पण शशी आता जसा उजवीकडे गेला तसं त्याला तिथे सुद्धा पोलीस दिसले आणि शशीला समजून चुकलं की आपण पुरतं अडकलो आहे आणि तो पुन्हा तसाच पाठीमागं फिरला आणि त्यानं पुन्हा त्याच्या चाणाक्ष नजरेनं इकडं तिकडं बघितलं आणि त्याला एक बोर्ड दिसली
आणि तो पटकन चंद्राचा हात पकडून त्या बोळीत शिरला. चंद्राला आता काही कळत नव्हतं की तो असा का वागतोय, पण तिला नक्कीच वाटलं की काहीतरी भानगड आहे. आणि तिनं पोलीससुद्धा बघितले होते. मग शशी पटकन त्या बोळीतून शिरला आणि दुसऱ्या गल्लीमध्ये गेला. आणि ती बोळ 2 गल्लींना जोडणारी होती. आणि दुसरी जी गल्ली होती ती मिक्स दुकानांची होती. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची दुकानं होती. आता ते साध्या ड्रेसमधले पोलीससुद्धा त्या बोळीतून आत शिरले. आणि जसं त्यांनी इकडं तिकडं बघितलं तर शशी चंद्रा गायब झाले होते. आणि त्यांना कळलंच नाही की ते नक्की गेले तरी कुठं. मग ते दोन्ही पोलीस चंद्रा शशी कुठे आहेत हे बघत बघत एका मटणाच्या दुकानाजवळ आले. आणि कमरेवर हात देऊन खूपच बारकाईनं ते इकडे तिकडे बघत होते. आता मटणाला गिऱ्हाईक येत होतं. आणि तो मटण विकणारा म्हणाला, साब कितना करू, 1 किलो या 1.5 किलो. तसा तो साध्या वेशातला पोलीस मला नाही मला काही घ्यायचं नाही, आणि तिथून निघून गेला. तो थेट पुन्हा कापड गल्लीत गेला आणि तिकडे जाऊन दुसऱ्या पोलिसाला म्हणाला, ते दोघे तिकडे तर नाहीत, मग कुठं गेले असतील. इतकी नजर लावून होतं त्यांच्यावर, पण पुन्हा गायब झाले. आणि दुसरा पोलीस म्हणाला, सापडतील. आपण आता दोन्ही बाजूंनी चांगलीच कोंडी केली आहे त्याची. आणि आता तो साध्या वेशातला पोलीस गेला अशी खात्री झाली तशी त्या मटण कापणारानं हातातला सुरा खाली फेकला, डोक्यावरची मुसलमानी टोपी काढली आणि समोर शरीराला बांधलेलं कापड म्हणजेच ॲप्रन काढलं, तिथेच फेकलं. आणि तिथेच लपलेल्या चंद्राला म्हणाला, उठ पटकन चल. म्हणजे आता त्या पोलिसाला, साब कितना मटण करू, किलो या 1.5 किलो असं विचारणारा शशीच होता. तो पटकन घुसून मटण विकतोय असं भासवून त्यानं पोलिसांना फसवलं होतं. आणि चंद्रा तिथेच खाली लपली होती आणि पोलिसांना त्याच्यावर संशय आलाच नाही. मग आता चंद्रा उठली आणि त्याला म्हणाली, आता कसं करायचं, दोन्ही बाजूंनी पोलीस आहेत आणि आता आपण सापडणार म्हणजे सापडणार. आणि शशी तिला दबक्या आवाजात इकडे तिकडे त्याची सावध नजर फिरवत म्हणाला, चंद्रा घाबरू नकोस, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. आणि चंद्रा त्याला म्हणाली, स्वतःपेक्षा जास्त. आणि शशी म्हणाला, मग ठीक आहे चल, असं म्हणत तो तिथून हलून गेला. मग त्या साध्या वेशातले पोलीस मेन रोडला आले. इन्स्पेक्टर त्यांना म्हणाले, काय झालं, कुठे आहेत ते दोघे, सापडले का. आणि ते पोलीस म्हणाले, सर कापड गल्लीतून ते मधल्या बोळीतून पलीकडच्या गल्लीत शिरले आणि तिथून गायब झाले आणि नक्कीच इथेच कुठेतरी असणार, जाऊन जातील तरी कुठं. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, त्यांना आपल्यावर डाऊट तर आला नसेल ना, किंवा त्यानं बघितलं असेल का, आणि आपण त्याच्या मागं आहोत हे त्याला कळलं असेल तर तो नक्कीच निसटण्याचा प्रयत्न करेल, पण जाऊन जाईल कुठं, मेन रस्त्याला तर येईलच ना, याशिवाय दुसरा जागाच नाही जाण्यासाठी. आणि नेमक्या त्याच जागेवर ते इन्स्पेक्टर स्वतः पोलिसांचा फौजफाटा घेऊनच बसले होते. आणि पोलीससुद्धा शशीवर हमला करण्याची गडबड करत नव्हते आणि शशीसुद्धा त्यांच्यावर पलटवार करत नव्हता. ते दोघेही सावध होते आणि गुपचूप सगळं सुरू होतं. आणि शशीला गाफील ठेवून त्याला पकडायचा होता चंद्रासहित. आणि आपण त्याच्या मागावर आहोत हे कळू द्यायचं नाही, असा पोलिसांचा प्लॅन होता. आणि आपल्याला पोलिसांच्या प्लॅनबद्दल कळलंय आणि ते आपल्या मागावर आहेत असं त्यांना कळू द्यायचं नाही आणि गुपचूप गडबड न करता इथून निसटायचं असा शशीचा सुद्धा प्लॅन होता. मग यातच बराच वेळ गेला. पोलिसांची चाल समजायला शशीला वेळ नाही लागला. आणि त्यावेळी हातात कुबड्या घेतलेला एक माणूस लंगडत कुबड्या टेकत आला. त्याचे कपडे थोडे फाटलेले होते, डोक्यावर फाटकं कापड घेतलं होतं आणि त्याला रस्ता क्रॉस करायचा होता. पण आता मेन रोड होता, तिथून खूप सगळी मोटार वाहनं येत होती, जात होती आणि त्या अपंग आजोबांना रस्ता क्रॉस करता येईना. आता ते आजोबा खूप वेळा रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करायचे, पण पुन्हा वाहनं आली की पुन्हा घाबरायचे आणि मागं सरकायचे. एक वेळ तर अशी आली की जेव्हा एक वाहनवाला त्या आजोबांच्या अंगाला टच करूनच गेला आणि ते आजोबा पडता वाचले.
आणि एका पोलिसाला त्याची दया आली आणि तो म्हणाला, ओ बाबा, अहो मरचाल, थांबा, मी तुम्हाला तिकडं सोडतो. आणि त्यानं त्या आजोबांना रस्ता क्रॉस करून दिला. आणि तो लंगडा माणूस त्याला म्हणाला, देव तुझं भलं करो बाळा, आणि तिथून निघून गेला. मग तो माणूस तिथून खूप दूर लंगडत लंगडत निघून गेला. आणि काही अंतर गेल्यानंतर त्यानं कुबड्या फेकून दिल्या आणि दोन्ही पायावर व्यवस्थित उभा राहिला आणि कुत्सितपणे गालात हसला आणि मनात म्हणाला, इन्स्पेक्टर, मला पकडण्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल, कारण या जन्मात ते शक्य नाही. आणि आता चक्क त्या पोलिसांनं शशीलाच पलीकडं सोडला आणि शशी तर त्याच्या नजरेखालून निसटला. पण आता चंद्रा अडकली ना. ती कशी बाहेर येणार म्हणून शशी खूप काळजीत होता. आणि उगीचच हे शॉपिंगचं खूळ काढलं असं त्याला वाटलं. माझ्या लक्षात यायला हवं होतं की आता मी मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे. पण चंद्रा का नाही आली आतापर्यंत बाहेर? मी उगीच तिला सोडून आलो. तिनं काही गडबड केली आणि तिच्यावर नजर पडली आणि ती सापडली तर? आणि मी तिला एकटी पोलिसांच्या तावडीत सोडून जाऊ शकत नाही. मला स्वतःला सुद्धा पोलिसांच्या हवाली करावंच लागेल असा विचार शशी करत होता. आणि आता इन्स्पेक्टर म्हणाले, बराच वेळ झाला ना. एव्हाना त्यांनी बाहेर पडायची तयारी करायला हवी होती, पण कोणीच कसं दिसलं नाही बाहेर पडून जाताना. कडक नजर ठेवा उजवीकडच्या बाजूनं सुद्धा, असं ते म्हणाले. आणि इतक्यात काही वेळातच कडेवर एक मूल घेऊन डोक्यावर पदर घेतलेली एक बाई आली आणि तिचं बाळ खूप रडत होतं. आणि ती नेमकी त्या इन्स्पेक्टरच्या जवळच येऊन उभा राहिली आणि तिचं मूल खूप रडत होतं. आणि तो इन्स्पेक्टर तिला म्हणाले, ए बाई, अगं किती रडतंय तुझं बाळ, त्याला गप कर. आणि दातात पदर पकडून ती बाई म्हणाली, काय करू दादा, अहो त्याला पाणी पाहिजे, पण कुठं पाणीच नाही बघा, तुम्ही याला जरा धरता का, मी पाणी घेऊन आली. तो इन्स्पेक्टर म्हणाला, आता मी याला घेऊन काय करू, माझ्याकडे थोडीच राहणार आहे तो. मग चंद्रा म्हणाली, नाही तर मग तुम्ही एक काम करा की तुम्ही पाणी आणता का. तसा इन्स्पेक्टर म्हणाला, नाही नाही, इथे मला बंदोबस्ताला उभा केला आहे, मी कसा पाणी आणू. मी पाण्याला जायचो आणि तो गुन्हेगार आणि त्याची ती साथीदार मुलगी इथून निसटून गेले तर, त्यामुळे मी इथून हलू शकत नाही. आणि मग ती बाई म्हणाली, मग एक काम करा की साहेब, बाळावर तरी लक्ष ठेवा, मी आधी पाणी घेऊन येते, किती रडतंय बघा की, असं ती म्हणाली. आणि तिचं बाळ आता खूप मोठ्यानं ओरडायला लागलं होतं, तेही आधीपेक्षा जास्त. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, बरं बरं ठीक आहे, ठेव तुझं बाळ इथं. आणि आता ती बाई पाणी आणायला म्हणून गेली आणि तिकडंच गेली. आणि पोलीस कधीची वाट बघत होता की ती कधी यायची. आणि त्या रडणाऱ्या मुलाला म्हणायचे, अरे हो, तुझी आई येते पाणी घेऊन, थांब. आणि इतक्यात एक बाई घामाघूम होऊन पाठीमागून घाबरलेल्या अवस्थेत इकडे तिकडे शोधत रडत फिरत होती. मग तिनं ते बाळ रडताना बघितलं, तशी ती पळतच आली आणि बाळाला उचलून घेतलं आणि म्हणाली, माझं बाळ, माझं बाळ. आणि त्या बाळाच्या ती खूप खूप पाप्या घ्यायला लागली. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, ओ बाई, हे तुमचं बाळ कसं असेल, त्या बाळाची आई तर पाणी आणायला गेली आहे त्याच्यासाठी, त्याला खूप तहान लागली आहे ना, म्हणून तर रडतोय. ती बाई म्हणाली, आहो, या बाळाची आई मी आहे, किती वेळ झालं माझं बाळ शोधते मी, याला मी तिथं ठेवलं होतं आणि कोणीतरी उचलून नेलं बघा. आणि हे ऐकलं तसं इन्स्पेक्टर चकित झाले. आणि त्या बाळाची आई नक्की कोण, पाणी आणायला गेलेली की ही, हे त्यांना कळेना. आणि आता ते बाळ त्याच्या आईच्या जवळ गेलं आणि रडायचं थांबलं की, आणि त्याची तहान पण पळून गेली होती. पळून गेली म्हणण्यापेक्षा ते तहान लागून रडत नव्हतंच, त्याला कोणीतरी रडवत होतं. आणि पोलिसांच्या लक्षात आलं की ती बाई म्हणजे अजितची साथीदार चंद्रा. आणि आपल्याला खूपच बेकार फसवलं आणि आपणही उल्लू झालो म्हणून इन्स्पेक्टर खूप चिडले आणि म्हणाले, ती गेली त्या दिशेने, चला पटकन. आणि आता चंद्रा पळतच शशीकडे गेली आणि त्याच्या हातात हात दिला आणि पळतच पुन्हा गाडीच्या दिशेने गेले आणि पटकन गाडी सुरू केली.
चंद्रानं सुद्धा त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते दोघेही सुसाट चाळीकडे निघाले आणि काही अंतर गेल्यानंतर दोघेही खूप हसायला लागले. आणि इन्स्पेक्टर मात्र तिथपर्यंत पळत पळत गेले आणि तिथेच पडलेल्या कुबड्या त्यांना दिसल्या आणि स्वतःवरच ते फार चिडले आणि त्या कुबड्यांना लाद घालून रागात म्हणाले, शिट, म्हणजे अजितसुद्धा निसटून गेला अपंग माणसाचं सोंड घेऊन, आणि माझ्या समोरून ते पण, आणि आपण पुन्हा फसलो, असं म्हणून इन्स्पेक्टरने रागात मुठी आवळल्या. तसे एक कॉन्स्टेबल काही बॅग हातात घेऊन आले आणि म्हणाले, साहेब, ओ साहेब, हे बघा. इन्स्पेक्टर त्या बॅगकडे बघून म्हणाले, हे काय आहे? आणि ते कॉन्स्टेबल स्वतःवर खुश होत म्हणाले, साहेब, अहो, ते दोघे निसटले म्हणून काय झालं? हा घ्या, त्यांचा माल पकडलाय बघा, आणि नक्कीच खूप महत्त्वाचा माल आहे तो. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, बघा बरं काय आहे यात. आणि त्यांना वाटलं खरंच काहीतरी महत्त्वाचा मुद्देमाल असेल. आणि जसं कॉन्स्टेबलने त्या पिशवीत हात घातला आणि हात बाहेर काढला तसं त्याच्या हाताला मुलींचे ड्रेस आले, आतल्या ब्रा आल्या, चड्ड्या आल्या मुलींच्या, आणि असलं काय काय. चंद्रानं ती सगळी केलेली खरेदी तिथंच फेकली होती आणि सध्या जीव वाचवणं महत्त्वाचं म्हणून ते दोघे तसेच पळून गेले होते. आणि इन्स्पेक्टर खूप चिडले आणि ते सगळे कपडे कॉन्स्टेबलच्या अंगावर फेकून देत म्हणाले, नॉनसेन्स, आता तुम्हीच घाला हे कपडे आणि नाचा हायवेवर. ते पुन्हा आपल्याला चुना लावून निघून गेले. तसं कॉन्स्टेबलनं ते सगळे कपडे पुन्हा बॅगमध्ये भरले आणि हात झटकले. आणि इकडे गाडीवर शशी म्हणाला, चंद्रा, तुझे कपडे कुठे आहेत? चंद्रा म्हणाले, मी फेकले तिथंच. कपड्यांमुळे आपण पकडू नये ना, म्हणून असं वाटलं मला. आणि शशी म्हणाला, बाप रे, म्हणजे आता ते सगळे तुझे कपडे पोलिसांच्या हाती लागणार की काय? आणि इतका महत्त्वाचा मुद्देमाल त्यांच्या हातात पडणार? आणि असं म्हणून तो हसायला लागला आणि आता चंद्रासुद्धा हसायला लागली.